नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2026 31 मे 2026 ला होणार आहे. या संदर्भात एमपीएससीने एक प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे. या प्रसिद्धी पत्रकामध्ये तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेली आहे. आता ही का कागदपत्र अपलोड करायला लावली आहे? एआयच्या माध्यमातून आता एमपीएससी सुद्धा तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत ती अपलोड चेक केली जातात. ह्या अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्समध्ये त्यांना जर काही संशय काही वाटला, गैरसमज वाटला किंवा वेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटला संशय आला तर तुम्हाला ते परत एकदा स्वतः पर्सनली मेल पाठवतात आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला लावतात. पण आता ही सर्वसाधारण सूचना सगळ्यांनाच दिलेली आहे. त्यामध्ये विशेष करून 3 महत्वाचे कॅन्डिडेट त्यांना ही सूचना यामध्ये दिलेली आहे. कारवाई होणार जर तुम्ही डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड नाही केली तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. अशा आशयाचं विषयाचं हे परिपत्रक एमपीएससीने प्रसिद्ध केलंय. आपण बघूया, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं एमपीएससी कडनं होणाऱ्या कंबाईन गट ब आणि गट क साठी कॉक्रोच बॅच आपण लॉन्च केली. जी बॅच तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात अवेलेबल आहे. ऑफलाईन पुण्याला 18 जून, छत्रपती संभाजीनगरला 16-17 जून आणि नाशिकला 22 जूनला चालू होते. त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात मराठी आणि इंग्लिश माध्यममध्ये बॅच अवेलेबल आहे 10 आणि 17 जूनला. सो बॅचेस जॉईन करू शकता. बॅचेसची पूर्ण टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे आणि खाली तुम्हाला बॅचेसचे डिटेल्स वैशिष्ट्य सुद्धा बघायला मिळतात. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, ही ऍड आहे 87 पदांसाठी. त्यात पदं अजून वाढलेली आहेत. खरं म्हणजे हे फक्त मूळ जाहिरात तुमच्या समोर मी घेतलेली आहे, जी की 31 मे 2026 ला होऊ घातलेली आहे. आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस तर कम्प्लीट झालेली आहे. 31 मे ला एक्झाम आहे. हे प्रसिद्धी पत्रक आलंय तुमचं 20 मे 2026. यामध्ये सांगितलंय महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या संदर्भात आलेलं हे नोटिफिकेशन. यात त्यांनी काय सांगितलं थोडक्यात बघूया. बघा, जेवढ्या उमेदवारांनी फॉर्म भरला त्यापैकी विशेष करून 3 उमेदवार आता लक्षात घ्या. उमेदवारांपैकी दिव्यांग उमेदवार, खेळाडू आणि अनाथ जे उमेदवार आहे यांनी आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दाव्या पुष्ट्यर्थ अपलोड केलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे यांची छाननी करण्याची कार्यवाही आयोगामार्फत सुरू आहे. सदर छाननीच्या वेळी जाहिरातीतील तरतुदीनुसार अर्जासोबत प्रमाणपत्र कागदपत्रे सादर करण्यासंदर्भातील आयोगाच्या संदर्भीय दिनांक 3 ऑक्टोबर 25 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेली तसेच वैध प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रे कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याकरिता एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोगाच्या ह्या वेबसाईटला mpsconline.go.in या संकेतस्थळावर प्रोफाईलमध्ये माय अकाउंटमध्ये संबंधित उमेदवारांना आवश्यक ती प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सूचना उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता लक्षात घ्या, सगळ्यांना आहे का हे? पाठीमागे जर ऍड बघितली आपण, कंबाईनची ऍड होती, त्यामध्ये मात्र बऱ्याच उमेदवारांना जनरल नोटीस दिली होती आणि सगळ्यांना एकदा चेक करून तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा हे पण सांगितलं होतं. सो इथे मात्र 3 प्रमुख उमेदवारांना, दिव्यांग, खेळाडू आणि अनाथ तिघांनाही डॉक्युमेंट अपलोड करायला लावली. आता लक्षात घ्या, दिव्यांग उमेदवार जे असतील त्यांचं कमीत कमी 40% कमीत कमी त्यांचं दिव्यांगत्व असावं आणि ते परमानंट असावं, कायमस्वरूपी असावं, तात्पुरतं नसावं हे पण लक्षात घ्या. तात्पुरतं असाल तर त्याला मिळणार नाही, कायमस्वरूपी असेल तर त्यालाच तुम्हाला इथे आरक्षण मिळतं. खेळाडू तुम्ही असाल तर पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला ऍटलिस्ट तुमच्याकडे पावती असेल, जे की तुम्ही सर्टिफाय करायला टाकलेली असेल ती पावती चालेल, किंवा सर्टिफाईड केलेलं सर्टिफिकेट जे असतं ते दोघांपैकी एक तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. अनाथ असाल तर महिला व बालकल्याण विभागाकडनं तुम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट जे आहे अनाथांचे जे प्रकार पडतात त्यानुसार, म्हणजे संस्थात्मक आणि संस्थाबाह्य, त्यानुसार तुमच्याकडे अनाथांचं सर्टिफिकेट असावं लागेल. आणि चुकून तुम्ही अनाथांवरती क्लिक केलं, दिव्यांगावर क्लिक केलं, स्पोर्टवर क्लिक केलं, हे चालणार नाही. ही चूकच आहे. तुम्हाला इथे कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. आता या संदर्भात त्यांनी सांगितलं बघा, 3 ऑक्टोबर 2025 ला त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले त्यानुसार तुम्हाला वैध डॉक्युमेंट इथे अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर विविध कालावधीमध्ये कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित दाव्याच्या विषयांकित परीक्षेच्या भरती प्रक्रियेकरिता तुमचा विचार केला जाणार नाही हे पण लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट माहिती भरताना दिव्यांग भरली, डॉक्युमेंट मात्र प्रॉपर अपलोड केलंच नाही आणि तुम्ही प्रॉपर जर अपलोड नाही केलं तर तुमचा विचार होणार नाही. आणि पुढे अजून त्यांनी सांगितलंय, वैध प्रमाणपत्रे अपलोड न केल्या उमेदवारांनी प्रस्तुत प्रसिद्धी पत्रकास अनुसरून उपलब्ध सुविधा लिंकद्वारे कधीपासून 26 मे 2026 रोजी वाजेपर्यंत, म्हणजे अजून वेळ आहे तुमच्याकडे, 26 मे 2026 रात्री 12 वाजेपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रोसेस कंप्लीट करायची आहे.
आणि ज्यांनी वैध प्रमाणपत्र अपलोड केलेल्या उमेदवारांकडून कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाहीये. ज्यांनी प्रॉपर अपलोडच केली असेल त्यांना काहीच प्रोसेस करायची नाहीये. आणि अजून एक त्यांनी सांगितलं बघा, वरील पद्धतीनुसार कागदपत्र पुराव्यांची पडताळणी तपासणी झाल्यानंतर उमेदवारांचे दावे अंतिम होतील व ते पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. मग आता ज्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड प्रॉपर केले त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांनी अपलोड नाही केले तर त्यांच्यावरती कारवाई होईल. म्हणजे काय, त्यांचा विचार इथे या एक्झामसाठी केला जाणार नाही आणि चुकीचे डॉक्युमेंट अपलोड जर केले तर त्यावरती कारवाई पण होईल. सो विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचं डॉक्युमेंट आलेलं आहे. आता हे आले तिघांसाठीचे, पण उर्वरित जे विद्यार्थी जे ओबी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, एनसेल लागतो, त्यांनी सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करताना काळजी घ्या. या संदर्भातली ही बातमी आलेली आहे आणि या बातमीची अपडेट म्हणजे या एमपीएससी कडे जेवढ्याही न्यूज प्रसिद्धीपत्रक येतात त्याची अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती दररोज मिळणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, त्या पण बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला ह्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.